आणि हे 5 यज्ञ करा, बघा तुमच्या आयुष्यामध्ये असा कोणताच प्रश्न राहणार नाही जो सुटलेला नसणार आहे। नमस्कार भक्तांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये वेळ फक्त स्वामीची। तर आज जसं स्वामी केंद्रामध्ये जातो तो आपल्याला सांगितलं जातं की पंचमहायज्ञ करा, म्हणजे स्वामीची अशी सेवा। सगळ्यांना असा प्रश्न पडत असेल की स्वामीची भरपूर सेवा आहेत, तर नेमकी सेवा कोणती करायची जेणेकरून आपलं चांगलं व्हायला पाहिजे, आपलं कधी खराब व्हायलाच नाही पाहिजे। म्हणजे आपल्याला एखादी प्रॉब्लेम मध्ये येण्याच्या आधी त्याचा प्रॉब्लेमचा सुटका व्हायला पाहिजे असं प्रत्येकालाच वाटतं। तुम्हालाही वाटत असेल, मलाही वाटतं। तर त्याच्यासाठी आपल्याला नेमकी सेवा कोणती करायची आहे, तर स्वामीची जी नित्य सेवा आहे, रोज स्वामी चरित्राचे क्रमशः 3 अध्याय, क्रमशः म्हणजे आज 1, 2, 3 केला आहे, तर उद्या 4, 5, 6 करायचं आहे। तिसऱ्या दिवशी आपल्याला 7, 8, 9 करायचे, असं 3 अध्याय आपल्याला रोज वाचायचं आहे। आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे, 11 माळी। त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे पंचमहायज्ञ। आता पंचमहायज्ञ म्हणजे काय की पंचमहायज्ञ मध्ये काय काय आलं की जसं अग्नी आहे, 5 प्रकारचे आपल्याला यज्ञ करायचं। यज्ञ म्हणजे तो नाही खूप हजारो रुपये देऊन आपल्याला होम हवन करायचं आहे, असं काहीच नाही करायचं। आपल्याला कुठे जायचं सुद्धा नाहीये त्याच्यासाठी, तुम्ही घरी बसल्या जागी पंचमहायज्ञ करू शकता। तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की सर्वात आधी जे गाय आहे, गाय म्हणजे काय की 36 कोटी देवांचा वास असतो त्या गायीमध्ये। म्हणजे गायीला तुम्ही सकाळी, आपल्याला आधी पण माहिती आहे जेव्हा चुलीवरती स्वयंपाक करायचे तर आधी सर्वात आधी ते चुलीला पूर्ण जे शेण आहे त्याच्याने साफ करून घ्यायचे, शेणाने सारून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्या हळद कुंकू लावून त्याची पूजा करून जे पहिला घास होता, म्हणजे भाकरी जर बनवायची तर छोटे छोटे भाकरी बनवायची, माझी आजी तर बनवायची, तुम्ही बघितलं असाल। तर छोटे छोटे जे भाकरी आहे तो आपण जे घास काढतो ते देवासाठी, गायीसाठी आपण काढतो। तर गायीला रोज तुम्ही खाऊ घाला, 1 पोळी खाऊ घाला, अर्धी पोळी खाऊ घाला, गवत खाऊ घाला पैसे घेऊन, म्हणजे जसं काही वाटतं, भात खाऊ, म्हणजे तुमच्याकडे जे काही तुम्ही पदार्थ बनवत आहे त्याच्यामधलं 1 घास जे आहे, अर्धी पोळी, 1 छोटीशी पोळी तरी तुम्ही गायीला द्या। रोज आपण गायीला खाऊ घालायचं आहे, गायीला घास द्यायचा आहे। तर त्याच्याने काय होतं की 36 कोटी जे देव आहेत त्यांना खाऊ घातला आपण, याचा आपल्याला पुण्य मिळतो। आणि त्यानंतर दुसरा जे भाग आहे अग्नी देवता आहेत। अग्निदेवतांना जर तुम्ही खुश केला असाल तर अग्निदेवता तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी पैसा या सगळ्या गोष्टी नक्कीच घेऊन येतील। अग्निदेवांना प्रसन्न करायचं आहे तुम्हाला, कारण की अग्नी जेव्हा घरामध्ये अग्नी निर्माण होते तेव्हा त्याच्यावरती स्वयंपाक होतो। तुमच्या घरामध्ये चांगले मंगल्य जे कार्यक्रम असतात, लग्न आहे, डोहाळ जेवण आहे, ज्यांना संततीसाठी प्रॉब्लेम येतो तर त्यांना अग्नी स्ट्रॉंग करायचं आहे, अग्निदेवतांना त्यांना प्रसन्न करायचं आहे। तर अग्निदेवता जर प्रसन्न असले तर तुमच्या घरी म्हणजे जे पैसा असतो, अग्नीचा पैशाशी खूप चांगला संबंध आहे। तुमच्या घराच्या अग्नेय कोणमध्ये, म्हणजे दक्षिण आणि पूर्व मधला जो हा भाग आहे त्याला अग्नेय कोण म्हणला जातो। अग्नेय कोणमध्ये जर तुमच्या किचन आहे तर तिकडे अग्नी जर पेटत असेल तर प्रॉपर दिशामध्ये ते किचन असल्यामुळे तुमच्या घरामध्ये पैसा येत राहील, कारण अग्नी जे आहे, अग्नी देवता जे आहे ते पैसा देतात, तुम्हाला संतती देतात, तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी धनधान्य देतात। तर आपल्याला अग्नीचं कसं हवन करायचं, तर अग्नीला काय आपण दान देणार, तर अग्नीला आपण तूप टाकतो का नाही हवन करताना, तसं आपल्याला तूप टाकायचं। तर तूप कुठे टाकणार आहे, तर एखादा छोटासा रती पेपर घ्या, कोणताही तुमच्या घरी जे कोणती पेपर असते तर ते पेपर छोटासा घ्या, एवढं छोटा असलं तरी चालेल। त्याला जे गाईचं तूप आहे तर त्या बोटाने त्याच्यावरती थोडंसं तूप लावा आणि ते अग्नीमध्ये जाळून टाका। तर ह्याच्याने काय होतं की आपलं जे 1 थेंब तूप आहे, 1 थेंब ते तूप तुम्हाला रोज अग्निदेवताला द्यायचं आहे। त्याने काय होणार आहे, तुमची जे अग्निदेव आहे ते प्रसन्न होणार आहे आणि तुमच्या घरामध्ये मंगल काळ होणार आहे। तुमच्या मुलाचं लग्न होत नाही आहे, तुमच्या घरामध्ये संतती म्हणजे तुमचं जे वंशवृद्धी आहे ते होत नाही आहे, तुमचं स्वतःचं घर होत नाही, जे काही प्रॉब्लेम्स असतील तुमच्या आयुष्यामध्ये ते लवकरच लवकर नाहीसे होणार आहे। आणि त्यानंतर आपण बघतो की जे पितृयज्ञ आहे, तर अग्नी, ऋषियज्ञ, पितृयज्ञ हे सगळे वेगळे प्रकारचे यज्ञ आहेत। तर पितृयज्ञ म्हणजे आपले जे पितृ आहेत, असं नाही की आपण एकाच गोष्टीवरती आपल्याला काम नाही करायचं आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी सोबत चालून करायचं आहे। कारण जसं आपल्यासोबत एखादी घटना वाईट होत असते तर आपल्याला असं नाही की आपल्या वास्तूमध्येच प्रॉब्लेम आहे, कदाचित आपल्या कुंडलीमध्ये ग्रह नक्षत्रामध्ये प्रॉब्लेम असतात। त्या पद्धतीने आपल्याला एकच यज्ञ नाही करायचं, आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे, आपल्याला अग्निदेवतांना सुद्धा प्रसन्न करायचं आहे, जे 36 कोटी देव आहेत त्यांना सुद्धा प्रसन्न करायचं आहे, परत जे पित्र आहेत त्यांना सुद्धा संतुष्ट करायचं आहे, जेणेकरून पितृदोष जर असतो तुमच्या घरामध्ये तर तुमच्या घरामध्ये एकही काम होणार नाही, भले तुम्ही कितीही प्रयत्न करू पण एकही काम होणार नाही, कारण तुमचे जे पित्र आहेत ते संतुष्ट नाही आहेत।
पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये वंशवृद्धी होत नाही, आपल्या घरामध्ये प्रसन्नता जे वातावरण आहे ते होत नाही, आपल्या घरामध्ये भांडण तंटे सगळा साडेसती जे काही आहे ना सगळं तुमच्या घरी असणार आहे जर पितृदोष असणार आहे। लग्न होत नाही मुलांचे, वंशवृद्धी होत नाही, असं सगळं प्रॉब्लेम्स येतात। तर पितरांना समाधान करायचे, पितरांना शांत करायचं आहे आपल्याला, तर काय करायचं की पितरांना सुद्धा आपल्याला एक घास रोज खाऊ घालायचा आहे। जेव्हा पितरांना तुम्ही जेव घालणार आहे तेव्हा तुमचे जे पित्र आहेत ते संतुष्ट होणार आहेत आणि भरभरून तुमच्यावरती तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत, कारण ते तुमच्यावर प्रसन्न आहेत। तर त्यांना प्रसन्न कसं करायचंय, पित्राचा एक आपण जे प्रतीक मानला जातो तो आहे कावळा। तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण मेल्यानंतर जेव्हा आपण त्यांना घास म्हणजे खाऊ घालायला जातो, आपण ताट वगैरे घेऊन त्यांचा मेल्यावरती खाऊ घालायला जातात, तर तिकडे कावळे बसले असतात आणि जर कावळ्यांनी खाल्लं तर त्याचा अर्थ आहे की पितरांनी खाल्लं असं त्याचा अर्थ असतो, म्हणजे ते पित्र संतुष्ट झालेले आहेत असं असतो। तर त्याच पद्धतीने आपल्याला आपले पित्र शांत करण्यासाठी आपल्याला रोज 12च्या नंतर, कारण 12च्या नंतर जेव्हा आपण खाऊ घालतो तर ते आपल्या पितरांना जातो। पितरांची जी जेवायची वेळ असते ते दुपारी 12च्या नंतरची असते, तर दुपारी 12च्या नंतर आपल्याला जे कावळे आहेत त्यांना घास खाऊ घालायचं आहे। तुम्ही कावळ्याला सुद्धा दाणे देऊ शकता किंवा नाही, फक्त एवढं नोटीस करा की ते जे घास तुम्ही ठेवणार आहे ते कावळेच आहे, कारण कावळेच प्रतीक आहे। नाहीतर असं नाही की पशुपक्षी खात आहे, कबूतर खात आहे, हे कावळ चिमणी खात आहे असं, तर कावळा खाणं हा चांगला मानला जातो, कारण कावळा हा पित्राचं प्रतीक आहे। तर ते थोडंसं तुम्ही नोटीस करा की तुमचं जे ठेवलेलं अन्न आहे किंवा ते तुमचे जे दाणे आहेत ते कावळाच खायला पाहिजे। तर तुम्ही गहू आहे, ज्वारी आहे, तांदूळ आहे, डाळी आहे, सगळं मिक्स करून 5-6 पदार्थ प्रकारचे तुम्ही मिक्स करून ते दाणे सुद्धा टाकू शकता। नाही तर तुम्ही चपाती जे तुम्हाला असं वाटत असेल की नाही कावळा खात आहे तर त्या वस्तू तुम्ही कावळ्याला खाऊ घाला। तर आपलं अग्नियज्ञ झालं, म्हणजे अग्निदेवतांना आपण प्रसन्न केलं, आपण गाईला प्रसन्न केलेलं आहे, ऋषी यज्ञ ज्याला म्हणलं जातो, आणि त्याच्यानंतर आपण पितृयज्ञ केलेलं आहे, म्हणजे पितरांना समाधान केलेलं आहे। आणि त्याच्यानंतर येतो की मनुष्ययज्ञ। मनुष्ययज्ञ म्हणजे काय, मनुष्ययज्ञ म्हणजे एखादा जे मनुष्य आहे तो सुद्धा देवतांचं प्रतीक असतो। तर प्रत्येक मनुष्याला आपल्याला म्हणजे रोज एक मनुष्याला आपण काहीतरी खाऊ घालायचं आहे, त्यांना दान करायचं आहे, ज्याला दान असं म्हणलं जातं। म्हणजे तुम्ही त्यांना मनुष्य म्हणजे एखादा व्यक्ती तुमच्या घरी आले तर त्यांना पाणी तुम्ही पाणी सुद्धा तुम्ही जर देणार आहे तर तो सुद्धा दान आहे, कारण पाणीचं दान हा महादान असतं। तर तुम्ही पाणी द्या, चहा द्या, कॉफी द्या, किंवा तुमच्या घरी एखाद्या लहान लेकरं येत असतील तर त्यांना तुम्ही गोळी द्या, चॉकलेट्स द्या, बिस्किट्स द्या, तुमच्या घरातले एखादं फ्रुट्स द्या, जे काही असेल। फक्त असं असायला पाहिजे की तुमच्या घरातले जे मेंबर्स आहेत त्यांना सोडून बाहेरचा एखादा व्यक्ती आहे, एखादं बाळ आहे, तर त्याला तुम्ही कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुम्ही त्यांना खाऊ घालायला पाहिजे, तुम्ही दान करायला पाहिजे। ते भले पाणी सुद्धा का असणं, साखर किंवा तुम्ही दिलं असेल तरी चालेल, पण तो द्यायला पाहिजे, म्हणजे रोज आपल्याला द्यायला पाहिजे। तर हा झाला आपला मनुष्ययज्ञ। आणि त्याच्यानंतर आपल्याला करायचंय भूतयज्ञ। भूत म्हणजे असं नाही की आपल्याला भूतांना खाऊ घालायचंय, तर भूतयज्ञ म्हणजे जे मुंगी आहे तर ते सुद्धा आपलं एक जे ग्रह असतात त्यांना ते स्ट्रॉंग बनवतात आणि त्यांना सुद्धा आपल्याला तो खाऊ घालायचा आहे। म्हणजे प्रत्येक जे आपण यज्ञ करतात त्याच्यामध्ये काही ना काही कारण असतात, तर त्याच्यासाठी तुम्ही मुंगीला जे आहे हळद कुंकू थोडंसं टाकून त्याची म्हणजे टाकलं तर ठीक आहे, तसं काही नाही। नाहीतर आम्ही या गावाकडे जर मुंगी आले तर माझे पप्पा टाकायला लावतात, त्यांना हळद कुंकू थोडंसं टाकायचा, नमस्कार करायचा आणि थोडंसं साखर किंवा थोडंसं पीठ जे आपण असतो, गव्हाचं पीठ आहे किंवा ज्वारीचं पीठ आहे ते तुम्ही पीठ त्यांना खाऊ थोडंसं टाकू शकता त्याच्यावरती, लगेच मुंगी गायब होऊन जातात। आणि हे करून बघा तुम्ही, मुंगी पावडर टाकून त्यांना मारण्यापेक्षा ते पाप तुमच्या डोक्यावर घेऊ नका तुम्ही, तर तुम्ही हा उपाय करून बघा की मुंगी पावडर वगैरे तुम्ही जे टाकतात, लक्ष्मण रेखा वगैरे जे वळतात त्याच्याने मुंगी मरतात, त्याच्यापेक्षा तो पाप तुम्ही स्वतःच्या डोक्यावर घेण्यापेक्षा तुम्ही एक काम करा की मुंगीला साखर घाला किंवा हळद कुंकू टाकून तुम्ही पीठ वगैरे घाला, बघा लगेच मुंग्या तिकडून गायब होऊन जातात। एकदा वापरून बघा, एकदा करून बघा, तर ते तुम्ही हे भूतयज्ञ असं म्हणलं जातात। तर अशाच प्रकारचे 5 यज्ञ आपण आता पाहिलेला आहे आणि तुम्ही नित्यसेवा करा आणि हे 5 यज्ञ करा, बघा तुमच्या आयुष्यामध्ये असा कोणताच प्रश्न राहणार नाही जो सुटलेला नसणार आहे। तर प्रत्येक प्रश्न तुमच्या आयुष्यात सुटणार आहे, ते भले नोकरी असो, पैशाची अडचण असो, जॉबची असो, घरामध्ये मुलांचे लग्न होत नाही आहे, मुलांचे जॉब लागत नाही, घरामध्ये तंटा आहे, भांडण आहे, तर सगळ्या प्रश्न तुमच्या आयुष्यात मिटणार आहे। आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।